हिंगोलीसह मराठवाड्याच्या काही भागाला मध्यरात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मध्यरात्री 1:37 सुमारास हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे होता। अचानक आलेल्या या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचं आणि शांत राहण्याचं आवाहन केलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ आणि हिंगोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या धक्क्यांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आणि गाढ झोपेत असलेले नागरिक तातडीने सुरक्षित ठिकाणी धावले। हिंगोली सोडून परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्याही काही भागात हे धक्के स्पष्टपणे जाणवलेत। सुदैवाने कुठेही मोठी दुर्घटना घडलेली नाही। दरम्यान जिल्हा प्रशासनानं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद।